235 ते 237. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या सब्जेक्टमधील एक महत्त्वाचा टॉपिक, महत्त्वाची कन्सेप्ट पाहणार आहोत. तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रायल्स आहेत. त्यापैकी आपण आज एक महत्त्वाची ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशन ही पाहणार आहोत. ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशन. तर हे सत्र न्यायालय आहे, सत्र न्यायालय, आणि त्या सत्र न्यायालयासमोर जी ट्रायल होते ती ट्रायल इथे पाहणार आहोत आपण. ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशन. ठीक आहे. तर तिथे त्याप्रमाणे पहा इंट्रोडक्शनमध्ये पहा. इवन दो केस एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय कोर्ट ऑफ सेशन इट कॅनॉट बी टेक डायरेक्टली कॉग्निजन्स. की जरी एखादी ट्रायल ही एक्सक्लुझिव्हली कॉग्निजन्स घेण्याकरता आहे कोर्ट ऑफ सेशन, तरी पण ती ट्रायल ही डायरेक्टली कोर्ट ऑफ सेशनमध्ये ट्राय होत नाही, चालू होत नाही. म्हणून इथं पहा म्हणलेलं आहे, अ कॉम्पिटंट मॅजिस्ट्रेट मे टेक कॉग्निजन्स. ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशन जरी असेल तरी त्या ट्रायलचा कॉग्निजन्स हे मॅजिस्ट्रेटच घेतात. मॅजिस्ट्रेटसमोर इथे ती ट्रायल कमेन्समेंट होते, कॉग्निजन्स होते, आणि ते मॅजिस्ट्रेट त्या ट्रायलचा कॉग्निजन्स घेतात. आणि त्याप्रमाणे मे टेक अ कॉग्निजन्स ऑफ सच ऑफेन्स. त्या ऑफेन्सचा ते मॅजिस्ट्रेट कॉग्निजन्स घेतात. अँड कमिट केस टू कोर्ट ऑफ सेशन फॉर ट्रायल. हे पहा, मॅजिस्ट्रेट कॉग्निजन्स घेतात आणि ती ट्रायल काय केली जाते, कमिट केली जाते. कोणाकडे? कोर्ट ऑफ सेशनकडे. कोर्ट ऑफ सेशन. पुढे त्याप्रमाणे इथं पहा, इथे हा जो काही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे त्याप्रमाणे ही प्रोसिजर सांगितलेली आहे. आणि ती प्रोसिजर आहे पहा, प्रोसिजर विच द मॅजिस्ट्रेट शूड फॉलो. आणि जी ह्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिताने प्रोसिजर सांगितलेली आहे ती प्रोसिजर हे मॅजिस्ट्रेट काय करतील, फॉलो करतील. आणि त्याप्रमाणे त्या ट्रायलचा कॉग्निजन्स घेतील आणि ती ट्रायल सेशन कोर्टाकडे कमिट करतील. ओके. आणि त्यानंतर पहा, इथे आता हे सेशन कोर्टाकडे ती ट्रायल आता काय झालेली आहे, वर्ग झालेली आहे. आणि त्याप्रमाणे आता सेशन कोर्ट काय करेल, ती ट्रायल पुढे कंडक्ट करेल. तर इथं पहा, त्याप्रमाणे इथे सेक्शन्स आहेत. सेक्शन ट्रायल बिफोर सेशन 248 to 260, 248 ते 260 हे BNSS प्रमाणे हे सेक्शन डील करतात, सांगतात ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशन. त्याप्रमाणे पहिला सेक्शन पहा इथे. त्याप्रमाणे पहिला सेक्शन इथं पहा, ट्रायल बिफोर ट्रायल कंडक्टेड बाय पब्लिक प्रॉसिक्युटेड. की आता ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशन आहे, तर पहिला सेक्शन आहे पहा 248. सेक्शन 248 सेज डील्स दॅट ट्रायल टू बी कंडक्टेड बाय पब्लिक प्रॉसिक्युटर. की आता ही ट्रायल बिफोर सेशन आहे आणि आता ही स्टार्ट झालेली आहे. आता ही स्टार्ट झाल्यानंतर ह्या पहिला सेक्शन 248 सेक्शन सांगतो, काय सांगतो, की ही जी ट्रायल आहे ही कंडक्ट करतील. कोण कंडक्ट करतील? पब्लिक प्रॉसिक्युटर. कोण कंडक्ट करतील? पब्लिक प्रॉसिक्युटर. ओके. आणि त्याप्रमाणे इथे सेक्शन सांगतो पहा, इन एव्हरी ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशन. तर प्रत्येक ही ट्रायल आहे कोर्ट ऑफ सेशन समोर, ती ट्रायल काय होईल पहा, कमेन्स होईल, सुरुवात होईल. आणि ती सुरुवात करतील पहा, कंडक्ट करतील प्रॉसिक्युशन. कोण असेल? प्रॉसिक्युशन. तर प्रॉसिक्युशनचा अर्थ आहे पहा, सरकार पक्ष. म्हणजे याच्यामध्ये पहा, सरकारी वकील पण आले आणि त्याबरोबर पोलीस यंत्रणा
पोलीस यंत्रणा, पोलीस हे सरकार पक्ष झाले आणि हे काय करतील पहा, द प्रॉसिक्युशन शॅल कंडक्ट बाय द पब्लिक प्रॉसिक्युटर, आणि हे जे काही प्रॉसिक्युशन आहे हे कंडक्ट करतील पब्लिक प्रॉसिक्युटर, सरकारी वकील. ओके येस. तर इथं पहा आपण ट्रायल बिफोर काय पाहतो इथे, कोर्ट ऑफ सेशन. ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशन त्याच्यामध्ये आपण म्हटलं की सेक्शन स्टार्ट कुठून होतात, 248 ते 260. त्याच्याप्रमाणे इथं पहिला सेक्शन आपण स्टार्ट केला, सेक्शन 248, ट्रायल टू बी कंडक्टेड बाय पब्लिक प्रॉसिक्युटर. आणि त्याप्रमाणे एव्हरी ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशन द प्रॉसिक्युशन शॅल बी कंडक्टेड बाय द पब्लिक प्रॉसिक्युटर. येस. त्यानंतर आहे पहा दुसरा सेक्शन, पुढचा सेक्शन, सेक्शन येस सेक्शन 249, section 249. Next section, the next section says that opening case for prosecution. आता हे ट्रायल कंडक्ट करणार आहेत पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत आणि हा नेक्स्ट सेक्शन 249 सेज दॅट ओपनिंग केस फॉर प्रॉसिक्युशन. तर हे जो सरकार पक्ष आहे त्या सरकार पक्षाची जी बाजू आहे ती मांडण्याकरता हे ओपनिंग करतील, स्टार्ट करतील, सुरुवात केली जाईल इथे पहा. आणि ती सुरुवात असेल पहा ओपनिंग केस. सेशन कोर्ट आहे, सरकार पक्ष आहे, सरकारी वकील आहेत आणि ते ती केस स्टार्ट करतील सेक्शन 249 प्रमाणे. सेक्शन 249 प्रमाणे स्टार्ट होईल. आणि इथं पहा सेक्शन काय सांगतो पहा, वेन ॲक्युज्ड ॲपियर्स ऑर ब्रॉड बिफोर अ कोर्ट, की हा जो आरोपी आहे हा स्वतः हजर झाला असेल किंवा त्याला आणला असेल, ॲपियर बिफोर अ कोर्ट, पर्श्युअन्स ऑफ कमिटमेंट ऑफ केस, की इथे पहा ही जी केस आहे ही सुरुवातीला आपण म्हटलेलं आहे की मॅजिस्ट्रेट कॉग्निजन्स घेतो आणि मॅजिस्ट्रेटने कॉग्निजन्स घेतल्याप्रमाणे इथे ती केस कमिट झालेली आहे, मॅजिस्ट्रेट टू सेशन कोर्ट. त्याप्रमाणे इथे ही केस आहे, ही केस काय झालेली आहे, कमिट झालेली आहे. आणि त्याप्रमाणे इथे आता पुढे हे जे प्रॉसिक्युटर आहेत ते काय करतील, शाल ओपन हिज केस. हे प्रॉसिक्युटर काय करतील, शाल ओपन हिज केस, ती केस स्टार्ट करतील, ओपन करतील. डिस्क्रायबिंग चार्ज, आणि त्याप्रमाणे जे काही चार्ज लावलेले आहेत ते चार्ज डिस्क्राईब करतील. ब्रॉड अगेन्स्ट द ॲक्युज, त्या ॲक्युजच्या अगेन्स्ट, अँड स्टेटिंग बाय व्हॉट एव्हिडन्स प्रपोज टू प्रूव्ह. आणि हे जे काही प्रॉसिक्युटर आहेत हे चार्ज पण सांगतील आणि त्याचबरोबर ते त्यांच्याकडे असलेला एव्हिडन्स पण सांगतील, पुरावा पण सांगतील आणि सांगतील की ह्या पुराव्याने ते काय करणार आहेत, ही केस प्रूव्ह करून दाखवणार आहेत. आणि हे प्रॉसिक्युशन काय करणार आहेत, प्रूव्ह करून दाखवणार आहेत गिल्ट ऑफ ॲक्युज्ड, की यातला जो आरोपी आहे हा दोषी आहे हे प्रॉसिक्युशन सिद्ध करून दाखवणार आहेत. व्हॉट इट सेक्शन 249. येस. नेक्स्ट पुढचा सेक्शन आहे पहा, सेक्शन 250 डिस्चार्ज. ओके. हां, तर आता इथे पहा हे डिस्चार्ज हे जे काही कन्सेप्ट आहे ते म्हणजे काय केलं जातं पहा, की अपॉन द कन्सिडरेशन ऑफ रेकॉर्ड, हां, की आता इथे पहा की हे जे काही डिस्चार्ज आहे ते इथं आपण अभ्यासतो आहे. तर डिस्चार्ज काय करायचं आहे पहा, अपॉन द कन्सिडरेशन ऑफ रेकॉर्ड, की आता हे जे प्रॉसिक्युशन आहे त्याप्रमाणे ओपनिंग स्टेटमेंट केलेलं आहे, त्याप्रमाणे ही जी काही ट्रायल आहे ही कंडक्ट झालेली आहे. आणि त्याप्रमाणे इथे जर तिथे रेकॉर्ड ऑफ केस अँड डॉक्युमेंट सबमिटेड देअर विथ, की त्या केसचे रेकॉर्ड आणि त्या संदर्भात असलेले डॉक्युमेंट हे पाहून जर आफ्टर सबमिशन ऑफ ॲक्युज्ड, की त्या ॲक्युज्डचं, त्या आरोपीचं हे सबमिशन ऐकलं कोर्टाने आणि पुढे ॲक्युज्ड अँड द प्रॉसिक्युशन इन दिस बिहाफ, आणि त्याचबरोबर ॲक्युज्डचं पण काय केलेलं आहे, सबमिशन ऐकलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रॉसिक्युशन आहे,
प्रॉसिक्युशनचं पण काय केलेलं आहे, सबमिशन ऐकलेलं आहे, दोघांचंही सबमिशन ऐकलं. पुढे द जज कन्सिडर्स दॅट, की ह्यातले जे काही जज आहेत, सेशन जज आहेत आणि ह्या जजनी काय केलेलं आहे, हां कन्सिडर्ड दॅट, त्यांना असं कन्सिडर झालं, काय कन्सिडर झालं, देर इज नो सफिशियंट इव्हिडन्स, देर इज नो सफिशियंट ग्राउंड, की ही जी काही ट्रायल पुढे कंडक्ट होत आहे त्याच्यामध्ये कुठलाही सफिशियंट असा मुद्दा नाही आहे, ग्राउंड नाही आहे. पुढे मग इथे पहा, ही शाल डिस्चार्ज ॲक्यूज्ड, तर तो जो काही आरोपी आहे त्या आरोपीला काय केलं जाईल, डिस्चार्ज केलं जाईल, त्याला सोडून देण्यात येईल. अँड रेकॉर्ड रिझन्स, आणि हे जे काही डिस्चार्ज केलेलं आहे कोणी, जजने, तर ते कुठल्या ग्राउंडवरती जे काही कारण आहे ते कारणं काय करतील, रेकॉर्ड करतील आणि त्याप्रमाणे हा जो ॲक्युज्ड आहे त्या ॲक्युज्डला डिस्चार्ज केलं जाईल अंडर सेक्शन 250, अंडर सेक्शन 250 त्याला सोडून देण्यात येईल. ठीक आहे. सर त्याच्यामध्ये 250 ला सुरुवातीचं सबसेक्शन आहे, त्याच्यामध्ये द अक्यूज्ड मे प्रिफर अन ॲप्लिकेशन फॉर डिस्चार्ज विदिन अ पिरियड ऑफ 60 डेज फ्रॉम द डेट ऑफ कन्व्हर्सन ऑफ केस अंडर सेक्शन 238 असं म्हणते, ते याच्यात नाही आहे. येस, 232 आपल्याला आधी बघायला लागेल आणि मग ते सुरू होईल. येस 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 हे होतील तुम्ही 60 दिवसाच्या कालावधी दोषामुक्त अर्ज करू शकतो. येस, ते पाहणार आहोत आपण पुढे. आता इथं पहा, टू सेक्शन, नेक्स्ट सेक्शन पहा, सेक्शन 251. हां, इथं पहा, जर तो आरोपी हा जर डिस्चार्ज नाही झाला म्हणजे इथं याचा साधा सोपा अर्थ आहे की तिथे काहीतरी ग्राउंड आहेत असं त्या जजला डीमफिट झालेलं आहे, ओपिनियन झालेलं आहे, सॅटिस्फाईड झालेलं आहेत. आणि जर तिथे ग्राउंड असतील तर नेक्स्ट सेक्शन डील विथ फ्रेमिंग ऑफ चार्ज, तिथे काय होईल, फ्रेमिंग ऑफ चार्ज होईल. आणि त्याप्रमाणे हा सेक्शन आहे 251 हा सेक्शन आहे. आणि त्याप्रमाणे इथं काय केलं जाईल पहा, हां, आफ्टर कन्सिडरेशन हिअरिंगवरची आहे त्याप्रमाणे ते ऐकून घेतलं. द जज इज ओपिनियन दॅट, हे खूप महत्त्वाचं आहे की जजचं असं ओपिनियन झालेलं आहे, काय ओपिनियन झालेलं आहे पहा, हां, ओपिनियन दॅट देर इज ग्राउंड, काय आहे तिथे, देर इज ग्राउंड, की तिथे काहीतरी कारण आहे, कॉज आहे. आणि त्याप्रमाणे ॲक्युज्ड कमिटेड अन ऑफेन्स, की त्या आरोपीने तो ऑफेन्स केलेला आहे असं जजचं ओपिनियन झालेलं आहे. तर मग तिथे ते जज काय करतील पहा, चार्ज फ्रेम करतील अंडर सेक्शन 251 251 प्रमाणे चार्ज काय करतील, फ्रेम करतील. आणि त्याप्रमाणे इथं पहा काय करतील, हां हां हां, जर ती जी ट्रायल ही नॉट एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय कोर्ट ऑफ सेशन, तर ती जी ट्रायल ज्या कोर्टामध्ये आहे त्या कोर्टामधले जज हे काय करतील, चार्ज फ्रेम करतील. आणि ही ट्रायल कुठे आहे, ट्रायबल बाय कोर्ट ऑफ सेशन. त्यामुळे ते जे काही मॅजिस्ट्रेट आहेत ज्यांनी कॉग्निजन्स घेतलेलं आहे ते चार्ज फ्रेम करून हे काय करतील, ते हे फार महत्त्वाचं आहे, ट्रान्सफर केस, ही जी केस आहे ती केस कोणाकडे ट्रान्सफर करतील, ट्रान्सफर केस, हां ट्रान्सफर केलं जाईल, हां, बिफोर मॅजिस्ट्रेट ऑर एनी अदर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. हां, त्याप्रमाणे की जे कोर्ट हे काय आहे, ती जी काही ट्रायल आहे त्या ट्रायलचं ज्युरिडिक्शन असणारं कोर्ट, त्या ज्युरिडिक्शन असलेल्या कोर्टाकडे ती केस वर्ग करण्यात येईल, ट्रान्सफर करण्यात येईल. पुढे नेक्स्ट आहे पहा, हां त्यातच पुढे म्हणलेलं आहे पहा, हां, ॲज केस मे बी, अँड त्याप्रमाणे इथं पहा, हां, की ती केस ट्रायबल बाय सेशन असेल तर सेशनकडे असेल, आणि ती जर केस ट्रायबल बाय CJM असेल तर CJM कोर्ट, ती केस जर ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट असेल तर मॅजिस्ट्रेट कोर्ट. त्याप्रमाणे तिथे डेट फिक्स केलं जाईल आणि त्या डेटप्रमाणे तिथे पुढे प्रोसिडिंग कंडक्ट होईल. ज्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे त्याप्रमाणे, सेशनला असेल ज्युरिडिक्शन सेशनसमोर,
मॅजिस्ट्रेटला असेल मॅजिस्ट्रेटसमोर, CJMला असेल CJM समोर, ती केस काय होईल पुढे प्रोसीड होईल. हां, त्यानंतर आहे पहा पुढचं सेक्शन. नेक्स्ट सेक्शन आहे पहा कन्व्हिक्शन ऑन प्ली ऑफ गिल्टी. हां, आता इथे पहा सेक्शन पुढचं आहे पहा. पुढचं सेक्शन किती आहे पहा कन्व्हिक्शन ऑन प्ली ऑफ गिल्टी. 252 डील्स विथ कन्व्हिक्शन ऑन प्ली ऑफ गिल्टी. चार्ज फ्रेम केलेला आहे 251 प्रमाणे आणि यातला जो आरोपी आहे तो आरोपी काय करत आहे कोर्टाला सांगत आहे, कोर्टाला म्हणत आहे की हो मी तो गुन्हा केलेला आहे. म्हणजे थोडक्यात तो काय करत आहे प्ली गिल्टी, की जे आपण ही जी काय कन्सेप्ट आहे प्ली ऑफ गिल्टी हे पुढे आपण पाहणार आहोत. तर त्याप्रमाणे इथे त्यांनी काय केलेलं आहे तो जो गुन्हा आहे तो कबूल केलेला आहे. तर त्याप्रमाणे इथे सेक्शन 252 प्रमाणे त्याला काय होईल पहा इफ ॲक्युज्ड प्लीड गिल्टी, की त्यांनी तो दोष मान्य केलेला आहे. जज शाल रेकॉर्ड प्ली, त्याप्रमाणे जज काय करतील तो जो प्ली आहे तो प्ली काय करतील त्याचा बचाव आहे तो रेकॉर्ड करतील. हां, मे इन धिस डिस्क्रिशन, आणि जजच्या डिस्क्रिशननुसार कन्व्हिक्ट हिम, त्याप्रमाणे त्याला काय करण्यात येईल दोषी धरण्यात येईल, कन्व्हिक्शन होईल कारण त्यांनी काय केलेलं आहे गुन्हा कबूल